भरली सिमला मिरची बनवण्यासाठी पाव कप बेसन चणा डाळीचे पीठ घेतलेले आहे. चणा डाळीचे पीठ 2 मिनिटं भाजून घ्यायचे आहे. ताटामध्ये 1 कप शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. पाव कप भाजलेले चणा डाळीचे पीठ घालायचे आहे. शेंगदाण्याचा कूट आणि चणा डाळीचे पीठ मिक्स करून मिक्सर जारमध्ये घालायचे आहे. मिक्सर जारमध्ये घरगुती 2 टेबलस्पून लाल तिखट घालायचे आहे. 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, पाव चमचा हळद पावडर, चिमूटभर हिंग, 4 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. अर्धा टीस्पून मीठ घालायचे आहे. पाणी न घालता वाटण करून घ्यायचे आहे. वाटलेला मसाला ताटात काढून घ्यायचा आहे. मसाल्याच्या वाटणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचे आहे. 3 मीडियम साईज सिमला मिरची घेतलेली आहे. सिमला मिरचीचा देठाकडचा भाग काढून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट आणि चणा डाळ पीठचा तयार केलेला कोरडा मसाला सिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे. सिमला मिरचीमध्ये मसाला भरून झालेला आहे. उरलेला मसाला नंतर घालायचा आहे. पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यावर 2 टेबलस्पून तेल घालायचे आहे. चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद पावडर घालून मिक्स करायचे आहे. कढीपत्त्याची पाने बारीक चिरून घालायची आहेत. एक टेबलस्पून ठेचलेला लसूण घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचे आहे. एक मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा तेलात परतून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. कांदा तेलात परतून झाल्यावर भरलेली सिमला मिरची घालायची आहे. झाकण ठेवून स्लो गॅसवर शिजवायचं आहे. अधूनमधून झाकण काढून सिमला मिरची सर्व बाजूने शिजवून घ्यायची आहे.
भरलेली सिमला मिरची सर्व बाजूनी शिजली आहे. बाजूला ठेवलेला उरलेला मसाला घालायचा आहे. मसाला घालून झाकण ठेवून पुन्हा 2 मिनिटे शिजवायचे आहे. मसाला चांगला एकजीव झालेला आहे. ही भरली सिमला मिरची चपाती भाकरी बरोबर खूपच चविष्ट लागते. आपण जरूर करून पहा.